हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHTCET नर्सिंग 2026 याचे काही MCQs डिस्कस करणार आहोत ऑन द टॉपिक दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टरचा हा पार्ट 4 आहे. तर सेशन एंड पर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला MCQs क्लिअर होतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला MHTCET नर्सिंग 2026 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी MHTCET नर्सिंग, MHTCET फार्मसी, MHTCET PCM, JEE नीट अशा सगळ्या एक्झाम साठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाइव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज अँड विथ पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MHTCET नर्सिंग साठीची 2026 साठीची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. 28 जुलैला आपली MHTCET नर्सिंगची बॅच लॉन्च झालेली आहे. पण एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते. विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला एज्युकेटरशी डायरेक्टली कनेक्ट होता येतं, कारण आपण विद्यार्थ्यांचा आणि एज्युकेटरचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एज्युकेटर आणि विद्यार्थी कनेक्ट होऊ शकतात आणि विद्यार्थी त्याचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्स साठीची आपली फीज आहे कॉम्बो कोर्स साठीची आपली फीज आहे ₹10,000 आणि जर तुम्ही सिंगल कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹5,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सला ऍक्सेस करू शकता. तर आता आपण वळूया आपल्या MCQs वर. तर सगळ्यात पहिला आपला MCQ आहे, रेट ऑफ इम्पल्स ट्रान्समिशन वाया साल्टेटरी कंडक्शन इज राईट. आता इम्पल्सचं जे ट्रान्समिशन होतं साल्टेटरी कंडक्शन मध्ये, तर काय, आता सगळ्यात पहिले आपल्याला टर्मिनॉलॉजी माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की साल्टेटरी कंडक्शन आपण कशाला म्हणतो. तर हा जर न्यूरॉन आहे, आपण एक रफ डायग्राम काढू. ओके, हा जर न्यूरॉन आहे तुमचा आणि या न्यूरॉनचा हा एक्झॉन आहे राईट. इथे सगळे मायलिन शीट्स लोकेटेड आहे राईट. इथे मायलिन शीट्स प्रेझेंट आहे. तर जेव्हा इथे मायलिन शीट्स आहे, या पॉइंटला आपण म्हणतो नोट ऑफ रेनवर. ओके, याला आपण काय म्हणतो, रोट ऑफ नेनवर. जेव्हा हा चार्ज, इथला चार्ज इथे ट्रान्सफर होतो राईट. When this charge is transferring from this point to this point, that is called as saltatory conduction. येते लक्षात कशाला म्हणतो आपण saltatory conduction. जेव्हा हा चार्ज एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जातो, that is called saltatory conduction. तर याचं रेट काय असणार आहे ते त्यांनी विचारलं गेलंय विद्यार्थी मित्रांनो. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, that is 120 million per minute, 120 minute per second. Yes, option number B is your right answer. Humans मध्ये हे कंडक्शन व्हायला 120 minute per second ला रेट ऑफ इम्पल्स होतो राईट. नेक्स्ट क्वेश्चन, nerve fiber gets depolarized when it acquires. आता हा जो nerve fiber आहे तो कधी डिपोलराइज होतो. तर सी विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन कंडिशन आहे, पोलराइज्ड आणि डिपोलराइज्ड. व्हेन द प्लस आयन्स आर ऑन द आउटर साइड अँड द मायनस आयन्स आर ऑन द इनर साइड. तर जेव्हा याला इम्पल्स मिळतो राईट, व्हेन इट गेट्स इम्पल्स इट इज कॉल्ड ॲज पोलराइज स्टेट. याला आपण काय म्हणतो, पोलरायझेशन और पोलराइज स्टेट. ओके, आता जर हा प्लस चार्ज मध्ये आला आणि हा नेगेटिव्ह चार्ज वरती गेला, सो इट इज कॉल्ड ॲज डिपोलरायझेशन. ओके, याला आपण काय म्हणतो, डिपोलरायझेशन और डिपोलराइज स्टेट. ओके, सो nerve fibers कधी डिपोलराइज्ड होतात, when positive charge is on the inner side. So option number A is your right answer. Is it clear? Next, a synaptic cleft lies in between two
two cells having a width about dash between them. आता दोन न्यूरॉन्स मध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट काय असतो? दिस इज वन पार्ट अँड दिस इज द अदर पार्ट. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज द क्लेफ्ट, राईट? सो या क्लेफ्ट मध्ये काय विथ प्रेझेंट असते? So the right answer for this question is option number A, that is 20 to 30 nanometers between them. ही कंडिशन कुठे आहे? In chemical synapse. ओके, ही कंडिशन कुठे आहे? केमिकल सिनॅप्स मध्ये. आणि जर आपण इलेक्ट्रिकल सिनॅप्स बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यापेक्षा पण कमी असते. क्लिअर? So a synaptic cleft lies in between two cells having a width about 20 to 30 nanometer between them. Now moving forward to the next question. Read the given statements and select the correct option. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला असे क्वेश्चन्स येतात, करेक्ट ऑप्शन, इनकरेक्ट ऑप्शन, तर मेक शुअर की तुम्ही स्टेटमेंट सगळे व्यवस्थित वाचताय आणि त्या स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला कळतोय. जर इन केस तुम्हाला एकदा वाचून तो क्वेश्चन किंवा ते स्टेटमेंट कळालेलं नाहीये, तर मेक शुअर की तुम्ही ते दोनदा वाचताय, जेणेकरून तुम्हाला त्याचा अर्थ काय आहे व्यवस्थित कळेल, क्वेश्चन मध्ये विचारलं काय आहे ते कळेल आणि मग अटेम्प्ट करा. कारण बरेच विद्यार्थी काय करतात की घाई गडबडीत हे वाचतात आणि मग त्यांना आन्सर माहिती असून सुद्धा ते चुकीचं होतं, कारण गडबडीत आपण ते स्टेटमेंट मध्ये काय विचारलं गेलेलं आहे किंवा त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलेलं आहे हे आपण लक्षात घेत नाही. सो कमिंग बॅक टू अ क्वेश्चन. Velocity of impulse transmission is higher in poikilotherms than in होमिओथर्म्स. ही स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही, असं काही होत नाही. वेलॉसिटी ऑफ इम्पल्स पोकिलोथर्म्स मध्ये जास्त इन वॉर्म ब्लडेड. नो, दिस स्टेटमेंट इज रॉंग. Myelinated nerve fibers consist of myelinated sheet around the axon. ऑब्विसली आता आपण बघितलं न्यूरॉनचं डायग्राम, राईट? मायलिन शीट तिथे प्रेझेंट आहे, तर तिथे ऑब्विसली नर्व फायबर्स प्रेझेंट आहेत. Non-myelinated nerve fiber is not surrounded by myelin sheet. असं होतं का? नाही. So it is also right. The transmission of impulse across electrical synapse is slower than that of chemical synapse. So this is a wrong answer, wrong statement, right? The transmission of impulse across electrical synapse is slower than that of chemical synapse. So of this four statement त्यांनी विचारलंय की करेक्ट ऑप्शन काय आहे. सो जर आपण ऑप्शन नंबर ए बघितला तर 1 and 2 आर करेक्ट बट 3 and 4 आर इनकरेक्ट. नो. 1 and 3 आर करेक्ट बट 2 and 4 आर इनकरेक्ट. नो. 3rd and 4th are correct but 1 and 2 are incorrect. No. So option number D, that is second and third statement is correct, is your right answer. So what is your right answer, students? Option number D is your right answer. Second and the third statement is correct. Is it clear? Next. Read the following statements and select the correct one. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तसाच क्वेश्चन आहे. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचंय, तर तुम्ही व्यवस्थित 4 स्टेटमेंट वाचा. सॅटेलाइट सेल्स सपोर्ट द फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. तर सॅटेलाइट सेल्सला व्हॉट इज द अदर नेम फॉर सॅटेलाइट सेल्स? राईट, कोणाला म्हटलंय सॅटेलाइट सेल्स? न्यूरोलॉजिकल सेल्सला काय म्हटलंय? सॅटेलाइट सेल्स. Okay. Next, the connective tissue covering around the nerve fascicule is called endoneurium. Yes, this statement is also right statement. Next statement, the cytons are found inside the brain, spinal cord and in the ganglia. राईट, हे पण आहे, करेक्ट आहे. कारण सायटॉन म्हणजे काय? सायटॉन इज कॉल्ड एज द ग्रे मॅटर. तिथेच आपल्याला ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि गँग्लिया दिसतो, ग्रे मॅटर. येस. सो या तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. देअरफॉर तुमचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर डी, दॅट ऑल ऑफ द स्टेटमेंट्स आर करेक्ट.
आय होप तुम्हाला हे MCQs कळाले असतील. येस विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी MHTCET नर्सिंग, MHTCET फार्मसी, MHTCET PCM, JEE नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स, MCQ डिस्कशन, स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज अँड विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, MHTCET नर्सिंग साठीच्या आपल्या 2026 साठीच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत. 28 जुलै पासून आपल्या MHTCET नर्सिंगच्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत, पण एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या लाईव्ह लेक्चर्स मध्ये एज्युकेटरशी लाईव्हली कनेक्ट होता येणार आहे, कारण आपण एज्युकेटर आणि विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून त्यांना त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एज्युकेटरशी कनेक्ट होता येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचे डाऊट्स क्लिअर करता येतील. तर या कोर्ससाठीची फी आहे ₹5,000 सिंगल कोर्स साठी, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठीची फी आहे ₹10,000. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला एक्सेस करू शकता. तर आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईनच्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे एक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचं आहे. जेव्हा आपण ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करतो, या जीचा आयकन आपल्याला दिसेल. जीच्या आयकनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ग्लोबल ऑनलाईनचा ऍप डाउनलोड करायचा आहे. एकदा की तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचा ऍप डाउनलोड केला विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला स्वतःला आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचं. एकदा तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. तुम्हाला या पेजवर 3 ऑप्शन दिसतील, होम, स्टोअर आणि चॅट्स. तर तुम्हाला स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही स्टोअरच्या ऑप्शनला क्लिक करता तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट होता. तिथे तुम्हाला वरती सर्च बार मध्ये तुम्हाला हवा तो कोर्स सर्च करायचा. जर तुम्ही नर्सिंगसाठी बघत असाल तर नर्सिंग सर्च करा, तुम्हाला नर्सिंगचा कोर्स दिसेल. जर तुम्ही कॉम्बो कोर्ससाठी बघत असाल तर तुम्ही कॉम्बो सर्च करा, आणि जर तुम्ही फार्मसी कोर्ससाठी बघत असाल तर तुम्ही फार्मसी सर्च करा. तर रिस्पेक्टिव्ह कोर्स तुम्हाला तिथे विजिबल होईल. तर अशा प्रकारे आपण ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला एक्सेस करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीटला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MHTCET नर्सिंग 2026 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह आहेत, जे कोणी या एक्झामसाठी प्रिपेअर करत असेल, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचर प्रिपरेशनसाठी हेल्प होईल. थँक यू स्टुडंट्स.